राजगुरुनगर नगर परिषदेच्या दारात हंगामी कर्मचारी पगाराच्या प्रतीक्षेत। सोमवारी दिवसभर नगर परिषदेच्या दारात ठिय्या। शहरात रोज कचरा गोळा करून साफसफाई करून कुटुंबाची गुजराण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार असल्याची व्यक्त होते खंत। कर्मचाऱ्यांचा पगार ठेकेदारांकडून अदा केला जातो, मात्र पगारात तडजोड केली जाणार नसल्याचे मुख्य अधिकाऱ्यांनी केले स्पष्ट। चाकण खराबवाडी येथील कवी बाळासाहेब शिळावणे यांची वाहतूक कोंडीवर सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारी कविता ठरते लक्षवेधी। केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना कवी बाळासाहेब शिळावणे यांनी कवितेतून मांडलं ट्रॅफिकचं गाऱ्हाणं आणि मंत्र्यांनाही विचारले थेट प्रश्न। वाहतूक कोंडीने पिसलेल्या प्रत्येक घटकाची वेदना नितीन गडकरी यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या हटके मार्गाची चर्चा। नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषदेचे सदस्य सत्यजित तांबे यांची पुणे नाशिक महामार्गावरील सोशल मीडियावरील पोस्ट कमालीची चर्चेत। पुण्याहून नाशिकला जाणं म्हणजे विकतचं दुखणं घेणं, काय तर टोल भरून खड्ड्यांचे रस्ते, 7-8 तासांचा ट्रॅफिक प्रवास आणि त्यामुळे होणारा मनस्ताप सारं सहन करावं लागतं। या आशयाच्या पोस्टमुळे पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेचा मुद्दा पुन्हा पुढ्यात। एवढंच काय तर पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे पूर्ण झाली असती तर किती छान झालं असतं, असंही सत्यजित तांबे यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये केले नमूद। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील 8 गट आणि 16 गणांमध्ये इच्छुकांनी बांधली पायाला भिंगरी। कार्यकर्ता मेळावा आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकींचा माहोल। इच्छुकांकडून घरोघरी दिवाळी सणाच्या निमित्ताने फराळ वाटप, भेटीगाठींसह देवदर्शन सहलीचा अनोखा फंडा। विकास कामांच्या उद्घाटनासह गाव गाड्यातील मतदारांशी हितगुज साधण्याची इच्छुकांनी साधली नामी संधी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आळंदी, चाकण आणि राजगुरुनगर शहरात इच्छुकांकडून दिवाळीच्या फराळानिमित्त भेटीगाठीचा सिलसिला। मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेत दिवाळीच्या शुभेच्छा देण्याच्या इच्छुकांकडून लढवल्या जात आहेत युक्त्या आणि क्लुप्त्या। पोस्टरबाजी, ग्रीटिंग कार्ड्स आणि दिवाळी फराळाच्या माध्यमातून इच्छुकांनी लढवल्या आयडिया।